नमस्कार, रामराम मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. मित्रांनो, आजचा सब्जेक्ट आहे मराठा आरक्षण लढा. याच्यावरचा सविस्तर म्हणजे हा लढा कधीपासून सुरू झाला, याची पार्श्वभूमी काय आहे, आत्ताची सद्यस्थिती काय आहे आणि इथून पुढे काय, या 2-4 कन्सेप्ट आपण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, मराठा आरक्षण लढा हा जो आहे हा 1990 पासून या मराठा आरक्षण लढा चळवळ सुरू झाली. कारण 1990 पासून बेरोजगारी वाढत गेली, खूप साऱ्या तरुणांना, शिकलेल्या तरुणांना रोजगार भेटण्याचा झाला. मार्क्स पासून आरक्षणामुळे मुले रखडत गेली. त्याच्यामुळे 1990 सालापासून लढा हा सुरू झाला. 1990 सालापासून पुढे काय झालं मित्रांनो, आता मराठा समाज हा महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे. सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या बरेच लोक चांगल्या परिस्थितीत आहेत, आर्थिक परिस्थिती, पण शिक्षणामध्ये हा आरक्षण नसल्यामुळे बरेच मराठा समाजातले तरुण मित्र आपले त्यांना शिक्षणात फायदा होत नव्हता. कॉलेजमध्ये फीस जास्त, अशा बरेच गोष्टी होत होत्या. म्हणून सरकारने काय केलं, 2014 साली हा लढा 1990 पासून सुरू झाला. 2014 साली महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण लागू केलं. 2014 साली लागूही केलं होतं आरक्षण, पण पुढे चालून काय झालं, 2016 मध्ये त्याला हायकोर्टाने म्हणजे उच्च न्यायालयाने त्याला आव्हान दिलं. ह्या 2014 साली दिलेल्या मराठा आरक्षणाला हायकोर्टाने आव्हान दिलं. त्याच्यामुळे ते आरक्षण कॅन्सल झालं मित्रांनो. ओके, हे 2016चं आरक्षण कॅन्सल केलं. नंतर पुढे लढा तसाच चालू झाला. प्रचंड प्रमाणात मराठा समाजातले लोक रस्त्यावर उतरले आणि आरक्षणाचा लढा चालूच ठेवला. म्हणून सरकारने त्याच्यावर तोडगा काढत काय केलं, परत 2018 मध्ये मराठ्यांना 16% आरक्षण दिलं. किती टक्के? 16% आरक्षण लागू केलं. पण आता महाराष्ट्रामध्ये काय आहे, 50%च्या वर जर आरक्षण जात असेल तर ते कायद्यानुसार अमान्य असतं आणि आपल्याला 50%च मराठा समाजाची मागणी 50%पेक्षा जास्त लागू करा आणि ओबीसी प्रवर्गातून लागू करा, जेणेकरून त्याचा ओबीसी मध्ये जे आरक्षणाचे फायदे आहेत तेच मराठा समाजाला लागू होतील. म्हणून 50%पेक्षा वर करा. पण महाराष्ट्र सरकारने हे 16% जे दिला होतं आरक्षण 2018 साली, हे ऍड करून ओबीसी प्लस मराठा समाजाचं हे 50%च्या वर जात होतं आरक्षण, म्हणजे 50%च्या कायद्याच्या नियम उल्लंघन होत होतं. म्हणून परत हे कॅन्सल झालं आरक्षण. हे जे 16% आरक्षण दिलेलं होतं हे परत हायकोर्टाने कॅन्सल केलं. आता दिवसेंदिवस आरक्षण दिलं, घेतायत, काढून घेतायत, देतायत, अशी देवाणघेवाण सुरू झाली आणि मराठा समाजाचा पण लढा तीव्र आणि प्रचंड सुरू झाला. म्हणून आता 29 तारखेला मुंबईमध्ये आझाद मैदानावर माननीय श्री जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठा आमरण उपोषण सुरू आहे. प्रचंड प्रमाणात तोबा गर्दी आहे. आता या आरक्षणामध्ये काय, कुणबी प्रमाणपत्राच्या बऱ्याच लोकांच्या नोंदी पण सापडल्यात. कुणबी प्रमाणपत्र, हे जे कुणबी प्रमाणपत्र बऱ्याच मराठा समाजातील लोकांना भेटलेलं आहे, पण त्याची प्रोसेस एवढी गुंतागुंतीची आहे, ते एवढं इफेक्टिव्ह नाही. बऱ्यापैकी लोकांना याचा फायदा पण झालेला आहे, पण हे 100% ओबीसी मधून आरक्षण भेटलेलं नाहीये. म्हणून 29 तारखेला मुंबई चक्का जाम झाली. शेकडो, हजारो, लाखो लोक मुंबईच्या रस्त्यावर उतरलेले आहेत. प्रचंड तोबा गर्दी झालेली आहे आणि ह्या मराठा समाजाला, आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वांची इच्छा आहे. तर तसं ते त्यांच्या लढ्याला यश येवो अशी अपेक्षा, देवाकडे प्रार्थना करूयात. आता दुसरा विषय मित्रांनो, हे जे मराठा आरक्षण जो लढा आहे खूप दिवसापासूनचा चालू आहे, त्याच्यामध्ये का आरक्षण पाहिजे, तर शिक्षणामध्ये मराठा समाजातील काही विद्यार्थी दुर्बल आहेत. त्यांना मार्क्स टक्केवारी जास्त असूनही आरक्षण नसल्यामुळे त्यांची सरकारी नोकरी 1 ते 2%हून 1 मार्काहून 2 मार्काहून हुकत आहे. ज्यांना मार्क्स कमी आहेत त्यांना सरकारी नोकरीचा चान्स भेटत आहे, कारण त्यांना हे आरक्षण लागू झालेलं आहे. म्हणून मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, की मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी आणखी काय प्रयत्न करायला हवेत किंवा काय शासनाने निर्णय घ्यायला हवेत, ते तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा. आणि आरक्षणाबद्दल माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा आपलं मत कमेंट मध्ये मला जरूर कळवा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत, नवीन माहिती सोबत, नवीन अभ्यासक्रमासोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद.